गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी येथे एक सुसज्ज हॉस्पिटल तयार झालेलं आहे। एक मोठा फायदा नागरिकांना मिळेल सर। अहिरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती की 100 खाटाचं रुग्णालय पाहिजे होता आणि जवळपास 4-5 वर्षाच्या मेहनतीनंतर हा उद्घाटन आज सोहळा संपन्न होणार आहे। काय निश्चितच ऑलरेडी आमच्याकडे SDH अहिरीमध्ये जे माता आणि बालचं ॲडमिशनचं प्रमाण आहे खूप जास्त होतं। खूप जास्त डिलिव्हरी इथे होत होत्या आणि रेफरसुद्धा आमच्या गडचोली किंवा चंद्रपूर किंवा इतर ठिकाणी रेफर होत होत्या। पण आता या हॉस्पिटलमुळे जवळपास 5 तालुके आपले जसं अहिरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या 5ही तालुक्यासाठी सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच याचा आपल्या सामान्य जनतेला याचा निश्चितच लाभ होईल। सर, हे 5 तालुके अतिदुर्गम म्हणून ओळखले जातात, नक्षलग्रस्त भाग आहे आणि कुठे ना कुठे आरोग्य यंत्रणा जी आहे फेल होत होती, तर सुसज्ज हॉस्पिटल झाल्यामुळे कोणत्या तालुक्याला याचा फायदा होईल? निश्चितच या 5ही तालुक्याला फायदा होईल। आरोग्य यंत्रणा फेल होती असं नाही, आम्ही आमच्या तऱ्हेने पुरेपूर प्रयत्न करत होतो आणि ज्या वेळेस रेफरचं काम पडत होतं आम्ही गडचोली आणि चंद्रपूर या ठिकाणी रेफर करत होतो, परंतु आता रेफरचं प्रमाण कमी होईल आणि याच ठिकाणी सगळ्या आपल्या मातांना आणि बालकांना उपचार मिळेल आणि सुसज्ज आता आपण बघतच आहात सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच याचा आपल्या सगळ्यांना लाभ आहे। जवळपास या हॉस्पिटलमध्ये किती वैद्यकीय अधिकारी आणि किती कर्मचारी कार्यरत राहणार? जे मॅनपॉवर सँक्शन झालेलं आहे 142 पदे जे आहे ते रेग्युलरचे आहे आणि 55 पदे जे आहे ते आउटसोर्स बाह्य यंत्रणेद्वारे आहे। इथे 5 जे आहे ते क्लास 1चे पदं आहे, 12 जे आहे ते क्लास 2चे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदं आहे, 17 नर्सेसचे पदे आहे आणि हे सगळे पदं जे आहे आता भरण्याची प्रक्रियाही चालू आहे। आपण बघू शकतो सुसज्ज हॉस्पिटल गडचिरोली वासियांना मिळालेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जे वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे त्यांनाही एक मोठा रोजगार या रुग्णालयाच्या माध्यमाने मिळणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली अहिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।